नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर खूप दिवसांनी व्लॉगला सुरुवात केली. आज जो मी व्लॉग अपलोड केला आहे तो रविवारचा व्लॉग आहे. आज शनिवार आहे, म्हणजे जवळपास 5-6 दिवसांनी व्लॉग करते. कारण मध्यंतरी ना तब्येत फारच खराब झाली होती. 2-3 दिवस मी अंगावर काढलं, पण ताप आणि कणकणीने मला काहीच होत नव्हतं. मला वाटतं बुधवारी तर माझी अशी अवस्था झाली होती की मला ना तुळजाला म्हणजे मनूला उचलणंही ही आता ना अशी मागे मागे फिरते बघा. तर मनूला उचलणंही जात नव्हतं, एवढी कणकण होती, मला तापही होता. मग शुक्रवारी मी दवाखान्यात जाऊन आलो, आपलं गुरुवारी दवाखान्यात जाऊन आलो. तर आता ठीक आहे, व्यवस्थित आहे, पूर्ण बरं नाही झालं प्रॉब्लेम, पण ठीक आहे, ताप कणकणी वगैरे असं काही येत नाही, त्यामुळं ठीक आहे, चालतंय. तर म्हटलं चला, मग तो ब्लॉग आहे तो मी काल एडिट केला, फक्त त्याला काही व्हॉइस ओव्हर वगैरे केला नव्हता. मग सकाळी व्हॉइस ओव्हर केला आणि पहिला तो अपलोड केला. आणि म्हटलं चला तर आज दुसऱ्या व्लॉगला सुरुवात करूयात. तर माझं सगळं आवरून झालं आहे, फरशी पुसून झाली आहे, अंघोळ झाली आहे, मनूची अंघोळ राहिली, फक्त तिचं खाणं झालं आहे, झाडून झालं आहे, बाकी सगळं आवरले. आणि मी सगळं आवरल्यावर अंघोळ करते, कारण होतं काय, सध्या गरमी चालू आहे. तर गरमीने ना काही काम केलं की लगेच घाम येतो. तर मला असं वाटतं आधी सगळं काम होऊ देत आणि मग मी निवांत अंघोळ करते, म्हणजे घाम वगैरे जरी आला तरी छान असं फ्रेश वाटतं. आणि आज डोकं धुतलं आहे ना, तर डोकं ज्या दिवशी मी धुते त्या दिवशी ना डोळ्यात शॅम्पू वगैरे जातो थोडा तरी, तर त्याने ना डोळे थोडेसे लाल पडतात. तर तेव्हा मी लेन्स लावणं टाळते. जेव्हा आपले डोळे थोडेफार इरिटेट झालेले असतात, इरिटेशन झालेलं असतं डोळ्याला, तेव्हा लेन्स लावणं शक्यतो टाळावं. आणि केस वाळणंही मुश्किल असतं माझं उन्हाळ्यात, कारण केस लवकर वाळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट होते काय, केस वाळले नाही आणि तशीच बांधले ना की ते घामाने पुन्हा ओले होतात आणि त्यांचा पुन्हा वास यायला लागतो. तर केस वाळवून घेते, फॅन फुल करून, फॅन खाली बसवून जेवढे वाळतील तेवढं चांगलं आहे. आणि आज यांना ना मी सकाळी टिफिन दिला नाही आहे, त्यामुळं माझा स्वयंपाकही राहिला आहे. तर आज मला आपलं दही भात करणार आहे, कर्ड राईस. कारण रात्री ना मी गवारची भाजी केली होती यांच्यासाठी, तर यांनी एवढीच खाल्ली, बाकीची एवढी भाजी शिल्लक आहे. म्हटलं मम्मी आज तीच खाणार आहे, मी काही करणार नाही. तर मला चपाती फारशी आवडत नाही, भात मला प्रचंड आवडतो. तर म्हटलं कर्ड राईस करेल आणि त्याच्यासोबत ती भाजी ती खाऊ शकते मी. भात कुठलेही असू देत, मसाले भात, खिचडी भात, कुठलाही, त्याच्यासोबत मी सगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकते. तर ते करणार आहे, भात लावून घेते. आणि हो, नवन्या इथे नाही आहे. नवन्या बुधवारीच गेली होती गावाकडे, बाबा आले होते तिचे न्यायला, तर ती गावाकडे गेली. तर करमत अजिबात नाही आहे, ती नाही आहे. तर ती असताना आहे ना, घर पूर्ण भरल्यासारखं वाटतं, तिची सतत बडबड आणि काहीतरी चालू असतं. आणि बरेचशे म्हणजे बऱ्याचशा गोष्टीत ती मला ना हेल्प करते, जसं की काही गोष्टी आणून देणं, ठेवणं, मनूकडे लक्ष देणं, मनूच्या गोष्टी आणून देणं. म्हणून इथपर्यंत आली माझ्या मागे. तर तिला खायला वगैरे भरवलं, तिला आंघोळ घालायची, म्हटलं 5-10 मिनिट खेळू द्यावं तिला. आणि मग तिला आता आंघोळ घालून घेते, त्यामुळे ती तशी दिसते. आणि खूप म्हणजे खूप हेल्प करते बऱ्याचशा गोष्टीत. आणि ती आता नाही आहे ना, तर करमत नाही आहे खरं. म्हणजे प्रत्येक वेळेस मी सकाळी उठले आणि लगेचच काहीतरी झालं, तर म्हटलं मी तुळजाला बोलत होते मनूला की दिदी असते ना तर असं असं केलं असतं. तर यामध्ये झालं, उठली नाही की लगेच चालू होतं, ही नवन्या असते तर असं केलं असतं, दिदी असते तर असं केलं असतं. पण खूप सवय झाली आहे. आणि एक वेळेस मोठी माणसं घरात नसले ना तर करमून जातं, पण लहान मुलं जर घरात न गेली ना बाहेर कुठे 1-2 दिवसासाठी, तर नाही करमत. तसंच माझं काहीसं झालं. पण म्हटलं राहू द्यावं तिला, हट्टी होऊन येते ती तिकडे गेल्यावर, त्यात काही वादच नाही. पण इथे अगदीच घरात राहणार आणि अजून 2 महिने काढायचे, म्हटलं 8 दिवस तिथे राहू द्यावं तिला. आणि ती मस्त राहते, तिला अजिबात आठवण येत नाही, कारण आजी बाबा प्रचंड लाड करतात, त्यामुळे ती मजेत असते तिकडे. तर म्हटलं 8 दिवस राहू द्यावं आणि मग आणावं, किंवा तिला कंटाळा येईपर्यंत. मला माहिती आहे ती अजून जास्तीत जास्त तिथं 4-5 दिवस राहील आणि पुन्हा घरी येईल, तर मग जाऊन घेऊन येऊ. तर आज कर्ड राईस करायचं आहे. आणि त्याचबरोबर ना उद्या अक्षय तृतीया आहे. तर मला म्हणजे माझं आत्तापर्यंत असं आहे, मी गेले 3-4 वर्ष झाले करते, मी अक्षय तृतीयाला काही झालं ना तरी आमरस आणि पुरीच करते, बाकी काही करत नाही. तर आंब्यांचं बघायचं आहे, हे जर लवकर आले तर आंबे घेऊन येतात. म्हणून सध्या आंबे फार महाग आहेत, अक्षय तृतीया झाल्यावर 1-8 दिवसांनी छान स्वस्त होतात, पण अक्षय तृतीयाला मी आणते थोडेफार. आणि अजून काही प्लॅन आहेत उद्याचे, पाहूयात किती काय होत आहेत ते.
तसं आज काय काय होतं ते पाहूया. सध्या तर मी कर्ड राईसचं ठरवलं, ते जर मी जमलं तर शेअर करेन आणि बाकीच्या काही गोष्टी असेल तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी आज काय काय करणार आहे. मी ना ही रिंग आहे नवन्याची आहे स्विमिंगवाली, ती वरती ठेवली होती मी कपाटावर. त्याची हवा काढलीच नव्हती, तर ना वरती मी आत्ता एक सामान ठेवायला गेले तर मला ती दिसली, म्हणून मी ना काढली. म्हटलं मनूला खेळायला देते, नवन्या नाही आहे तोपर्यंत. ती एवढी खेळते ना त्याच्याशी इतकी की बस, फार मजा येते तिला ते खेळायला. मनू ए म्हण्या आ छान आहे, खेळते. कधी कधी अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टींनीही छोटी मुलं एवढी खुश होतात ना की काय सांगायचं. तर छान खेळते. मी इकडे तिकडे भात लावला शिजायला आणि इथलं थोडं पसारा होता तो तिथे कपाटावर ठेवायला गेले, ते मला ते दिसलं म्हणून मी ते तिला काढून दिलं. आणि ती एवढी छान खेळते ना, इतकी 5च मिनटं झाले तिला पण ती पूर्ण त्यातच गुंगली. ती अजिबात माझ्याकडे लक्ष देत नाही आहे. पर तिकडे गेली आणि ती रिंग जिकडे जाईल ना त्याच्या मागे मागे पळते. त्यानंतर दुपारी मी माझ्यासाठी ना कर्ड राईस बनवायला घेतला. आणि उन्हाळा असेल ना की हे अगदी कम्फर्ट फूड आहे, म्हणजे फार मस्त वाटतं. जसं की आजकाल पांता भात किंवा पखाल भात बघतो, आपली ही तीच पद्धत आहे. फक्त आपण जो राईस आहे तो फर्मेंट करायला ठेवत नाही, पण टेस्ट अगदी अप्रतिम लागते. तुम्ही तुमच्या पद्धतीने यात बदल करू शकता. म्हणजे मी अगदी साध्या पद्धतीने बनवते, जास्ती काही त्यात घालत नाही. पण तुम्ही याच्यात शेंगदाणे असतात ना आपले तळलेले थोडे, ते घालू शकता. कांदाही चिरून घालू शकता. जसं तुम्हाला टेस्टी बनवता येईल तेवढं तुम्ही याला टेस्टी बनवू शकता. पण मी अगदी बेसिक करते, कारण मला त्याच्यासोबत थोडीफार भाजी खायची असते म्हणून. जर भाजी वगैरे नसेल तर मग मी यालाच थोडंसं फॅन्सी बनवते, म्हणजे अजून टेस्टी लागतं. तर इथे मी भात घेतला एका बाऊलमध्ये, त्याच्यात दही घालून घेतले. हे दहीही मी घरीच लावलेलं आहे. तर ते छान सगळं मिक्स करून घेणार. याच्यात फक्त जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरची, थोडेसे हिंगाची फोडणी देणार. आणि फोडणीसाठी ना मी तूप वापरते आणि अगदी थोडंसं तेल घालते, दोन्हीही वापरते, पण तूप जास्त प्रमाणात घालते. आणि याला जी टेस्ट येते ना ती अप्रतिम असते. ही जी तळलेली मिरची ना ती याच्यात कुस करून घ्यायची, खूप छान लागतं. काहीही अजून लागत नाही याच्यासोबत. तुम्हाला टेस्टला तुम्ही याच्यात कधी कधी कांदा घालू शकता, शेंगदाणे तळून घालू शकता, किंवा तुमच्याकडे डाळिंब असेल तर त्याचे दाणे देखील घालू शकता, त्याने अजून छान टेस्टी येते. पण मी अगदी असं बेसिक बनवते. आणि याच्यासोबत मला कुठलीही कोरडी भाजी चालते, ज्याने खायलाही मजा येते. आणि उन्हाळ्यासाठी खरंच खूप छान आहे, पोटालाही छान थंडावा देतं आणि टेस्टलाही अगदी मस्त लागतं. कारण उन्हाळ्यात मसाला तेलकट असं काही खायची इच्छा होत नाही, तर हे अगदी छान आहे. तर ही रात्रीची गवार आहे माझ्याकडे खूप सारी, तर म्हटलं हीच खाऊया, त्याचं वेगळं काही बनवायला नको. तर मी हे दोन्ही मस्त असं खाऊन घेते, कारण भूकही लागली आणि मनू झोपली, तोपर्यंत मस्त असं माझं खाऊन होईल. आणि मला अशा भाताच्या रेसिपीज ना फार आवडतात खाण्यासाठी. त्यानंतर मी डिरेक्ट संध्याकाळी व्लॉगला सुरुवात केली. मी आणि म्हणून चाललो आहे आता आंबे आणायला, कारण हे आलेले आहेत. तर म्हटलं चला आता जाऊन आंबे घेऊन येऊयात. आणि आज नवन्या नाही आहे, तर आम्ही तिघंच आहोत. तर म्हटलं चला मी पण येते. आणि टू व्हीलरवर जाणार होतो, आणि टू व्हीलरवर मनूला जास्त आम्ही असं नेलेलं नाही आहे, कारण थंडी होती तेव्हा तर जाताच येत नव्हतं. त्यानंतर आम्ही चौघं असतो, तर मग ते एकदम कम्फर्टेबल असं टू व्हीलरवर बसताही येत नाही, कारण मनूला ना अगदी असं घ्यावंच लागतं जवळ असं उचलून. तर मग ते मला व्यवस्थित कम्फर्टेबल बसताही येत नाही, त्यामुळे आम्ही शक्यतो टू व्हीलर टाळत असतो. आणि बऱ्याचशा वेळेस भाजी किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या असेल ना, तर हे एकटेच जात असतात. पण आज मी मनूला घेऊन चालली, तेही टू व्हीलरवर. आणि मनूला असं मध्ये बसवलं, मला नव्हतं वाटलं ती बसेल, पण ती छान बसली होती, फार मस्त वाटलं आणि तिलाही मज्जा आली. तर मी मार्केटमध्ये गेले ना, तर मला आंबे जसे हवे तसे मिळालेच नाही. एकतर मी शक्यतो हापूस किंवा केशरच प्रेफर करते, पण केशर इतका महाग होता, 300 रुपये किलो वगैरे, आणि तोही छान असा नव्हता. तर मी हा बदामी घेऊन आले. हा यांना अजिबात आवडत नाही. मला कट करून खायला आवडतं, पण याचा आमरस वगैरे नाही आवडत मला. पण म्हटलं हरकत नाही, आता उद्या मी करते, दरवेळेस करते त्याप्रमाणे मग एखाद्या वेळेस करूयात. पुढच्या वेळेसपासून काही मी हे आणणार नाही, पण तात्पुरते मी हे आंबे घेऊन आलेत. आणि हेही मला महागच मिळालेत, 180 रुपये किलो मिळालेत. त्यामुळे थोडासा मूड ऑफ होता. म्हटलं चला हरकत नाही. यांना जेवायला दिलं आणि मी माझ्यासाठी आज बनवलं होतं
ते म्हणजे हे सोया चंक्सचं सॅलड. टेस्टला असं होतं, अगदी भारीही नाही आणि खूप बेकारही नाही. तर मी हेच खाणार आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.